भारत टाइगर्स. क्षेत्राचा बॉल डाऊन द बॉल सुंदर झेल कुठला जाईल. बघा महत्त्वपूर्ण सूचना देतोय. टायमिंग लावलेला आहे. महत्त्वपूर्ण सूचना देतोय. सूचना महत्त्वाची अशी आहे, जर तुमचा राखीव खेळाडू नसेल आणि जर तुमच्याकडे तरी आमचा खेळाडू नाही तिथे कॅच घेतला होता, तुमचा आउट झालेला नाहीये, कारण तो सिरीजमध्ये माझ्या नावावर दुसरी दिली ते स्ट्रायकर मध्ये बॉलर ही विकेट माझ्या नावावर घ्यायला पाहिजे ते आले नाही, असं जर तुम्ही अपील केलं तर ते ग्राह्य धरलं नाही. कारण तुमचा राखीव खेळाडू असं बंद करायचं. एका कॅच घेऊन तुमची मॅच सिरीज जाऊ शकतो का. एक पॉइंट ब्रेक पॉइंट खूप महत्वाचा आहे. डॉक्टर क्रमांक 15 ओ पुन्हा एकदा शॉट टाकलाय. देखील तो कुशल म्हणजे बॅट होऊ शकता. वाईट बॉल मध्ये अवंत शिलाव डबल पुढे जातोय आणि डबल क्रमांक 22 झालाय. वादळ वाऱ्याशी स्पर्धा करत आपण पाहतोय. तिथे तुषार घोडे नावाचा जन्मशी आणि आता मात्र धडकाय आणि सीमा शिकडे सीमा बिंदूला उद्ध्वस्त करायला पहिलं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धाव यायचा आपण पाहतोय तब्बल 34 धावा. अटक झालं होतं मान होतं. पुन्हा एकदा बॉल उंचावरती. वाऱ्याच्या वेगात बॉल थांबलाय, पण तो अधिक वेळ थांबलाय का. हो, बॉल स्टॉप केला जाईल. आणि आता 3 धावा करून काढल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय बाळासाहेब उर्फ पिंटू दादा हातवले या संघानं 31 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्याच्यामध्ये आपण तुषारमध्ये 3 बॉलमध्ये 15 केल्या. दुसऱ्या बॉलला हर्षवर्धन स्ट्राईकवरती आला आहे, पण पळत धावत आपण पाहतोय. त्यानं आपल्या सहकार्याची सोबत दिलं. धावपळीला पुढे घेऊन असताना चांगल्या प्रकारची धावाने भेटलेली आहे. दमछाक त्यांची देखील झालेली आहे. दोघांची पार्टनरशिप 3 बॉलमध्ये
देखणा आहे कडक पॅटर्न पण टिपलेला झेल देखील सुंदर आहे मस्त माझ्यावर दिला होता अजूनही सुंदर कॅच सुंदर गोलंदाजी प्रणव सत्कार बरोबर घेतला पहिल्या षटकाच्या वेळी तिसरा षटक मैदानात तयार होतोय तिसऱ्या षटकामध्ये धावांना थांबवण्यामध्ये आपण पाहतोय यश मात्र मिळतोय पाठीमागच्या षटकामध्ये देखील चांगलं रिवर्स अटेम्प्ट सक्सेसफुल फटका एकच सर्वश्रेष्ठ धावतो चेंडू क्षेत्ररक्षकाची जीवाची बाजी आपण बघितली इकडे मला अडवलं 36 ओव्हर पूर्ण दाखल होतोय 36 रन्स ऑन द बोर्ड तिसरं षटक सुरू असताना आपण बघतोय पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाठीमागे हल्लीची लाट करण्याचा प्रयत्न आहे पंचांनी नो बॉल दाखवतोय नो बॉल आणि यामुळे लवकर पुढे लवकर 37 ओव्हरवरती आहे आणि आता म्हणजे फ्री हिटचा चेंडू आहे बघूया डोळे पाय घोडा का या चेंडूवरती फ्री हिटचा थरार क्रिकेटचा बॉल स्विच हिट आणि जेक लुकार पण कोणत्या प्रकारची धावा आहे इकडे एक बॉल म्हणजे ब्रेक डब्ल्यू या बॉलवरती ब्रेक डब्ल्यू असेल ब्रेकचा बॉल पुन्हा आकाशात कोसळला बॉल आपल्या जेक लुकार एक सिंगल ओव्हर कंप्लीट झाली एका सिंगल सोबत लवकर पुढे गेला 38 धावा
61 विकेटवरती आपण बोलतोय. 5वं षटक पॉइंट ट्रॅकवरती खेळण्याची आपण बोलतोय. शेवटचे 3 चेंडू आहेत. आणि महाराज वनस्पती खाताना ज्यांनी या स्पर्धेत विशेष सहकार्य केले सर्वांना मयुषेठ कांबे यांचं देखील मनपूर्वक मनापासून धन्यवाद. असंच वेळ राहूया आयडिया त्याच्या माध्यमातून वायफाय सौजन्य देण्यात आलेला आहे. Hello, check. Check, mic, check. Hello, check. Hello, check. 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 Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. चेकिंगचं काम चालू आहे त्यामुळे थांबा थोडंसं. आवाज चेकिंगचं काम चालू आहे. सामना चालू ठेवा. सामना
पंच थांबा. चला रेड बॉल. बॉल हवेत आपण बघतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावला. एक तर आली आरामात. दुसऱ्या धावेसाठी कॉल. दुसरी मिळाली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता ही तिसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पहिल्या इनिंग नंतर आपण पाहतोय बाळासाहेब उर्फ पिंटू तात्या हरपळे लायन्स संघानं 81 धाव. टोटल स्कोर आपण पाहतोय 84 धावांपर्यंत मजल मारलेली आहे बाळासाहेब उर्फ पिंटू तात्या हरपळे लायन्स संघानं. आणि आता हरपळे पाटील सुपर किंग्स या संघाला जिंकण्यासाठी 85 धावांचं त्यांनी टार्गेट दिलेलं आहे. पंच्याऐंशी टू विन. सत्ता ग्रुप प्रेसिडेंट शिवशंभू तोषक आपण बघतोय. दिवस क्रमांक 2 आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित सगळ्याच क्रीडाकांचं आम्ही करतो सत्ता ग्रुपच्या वतीने मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. देखणी टुर्नामेंट, भव्य दिव्य नियोजन, आकर्षक ग्रास ग्राउंड, पुरेशा प्रकाश सुतत आपण पाहतोय या स्पर्धा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. पंचांना विनंती असेल की आपण नो बॉल डिसिजन देत असताना ऍक्शन करत करत आपल्याला वॉकी टॉकीवरती पण आम्हाला डिसिजन सांगा. आणि वॉकी टॉकी कंटिन्यू चालू ठेवा, बंद करू नका. नेक्स्ट संघ टॉस साठी आपण आमंत्रित करतोय. चौथ्या मॅचचा टॉस आपण इथे करतोय. स्वप्नील उर्फ बाळा गव्हाणे योद्धाच आणि त्यांच्या विरोधात
पृथ्वीराज दादा कुटवड चॅलेंजर्स. संगणक आपण टॉसडी या. चला संगणक त्याला टॉसडी. स्वप्नील उर्फ बाळासाहेब गव्हाणे योद्धाच आणि त्यांच्या विरोधात पृथ्वीराज दादा कुटवड चॅलेंजर्स. संगणक टॉसडी चल लगेच चला. मिनिटांनी आपण पाहतो पहिला बॉल पडतोय. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. चांगला स्ट्रोक, ताकदवान फटका आणि फटका मात्र देखणा बघायला मिळतोय चौकार. नो बॉल. स्वप्नील उर्फ बाळासाहेब गव्हाणे योद्धा संघाने आपण पाहतो टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. डबल कवरती जाऊयात. आपण पाहतोय आतापर्यंत 9 धावा डबल कवरती. वाह, सुंदर फटका आपण पाहतोय. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक तयार. ओहो, शेवटच्या क्षणी अडवण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. पण लाजवाब डेडिकेशन, लाजवाब फटका, षटकार. 15 धावा डबल कवरती आपण पाहतोय. दुव्वादार अटॅक आपण पाहतोय हरपळे पाटील सुपर किंग संघाचा. शैलेश अण्णा सुतार आपण पाहतोय आज मात्र कमालीची फटकेबाजी करतायत. 4 बॉल मध्ये 14 केलेत. तीन बॉल मध्ये आतापर्यंत 14 धावा वैयक्तिक. काउंटिंगला 3 बॉल आले. एक नो बॉलच्या बॉलवरती त्यांना एक्स्ट्रा खेळायला भेटला होता अण्णांना आणि अशा म्हणून 4 बॉल त्यांनी फेस केले. इथे बघायचंय चांगल्या प्रकारे बॉलला नजर ठेवली होती. हलक्याचं मिसफील पाठीमागे एक सिंगल बघायला मिळेल. 16 धावांपर्यंत वजन वाढली गेली आहे. अटॅक आणि अटॅकचा दुव्वादार प्रवास आपण बघतोय. इकडे पॉवर प्लेचा पुरेपूर वापर इथे बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. अथर्व गव्हाणे आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एक चांगला निष्णात गोलंदाज आहे. पाठीमागे बघायचंय पंचांचं बोट आता मात्र बोट नव्हे तर हात आकाशाकडे गेले आणि तिसऱ्या पंचाची केली मागणी. अब देखेंगे ये बल्लेबाज आउट है या नहीं है. विशाल के लिए ये बड़ा सदमा होगा शायद, या शायद सदमा हो सकता है हरपल पाटिल सुपर किंग्स के लिए. check, hello check, hello check, check, hello check, hello check, 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 check,
बैटर 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 आउट है नहीं। देखेंगे कीप रोलिंग बल्लेबाज सही है या नहीं, कहना मुश्किल है। दिल की धड़कन तेज है अभी फिलहाल। गेंदबाज की स्लो हो चुकी है, अब कहना क्या होगा। अब देखेंगे टीवी एम्पायर क्या कहते हैं। ये इंपॉर्टेंट डिसीजन है दोनों टीम्स के लिए। बड़ा बल्लेबाज एक अच्छा काम करने वाले बल्लेबाज आउट होगा तो फायदा होगा बॉलिंग टीम को, लेकिन बॉलिंग टीम भी अभी इस डिसीजन का वेट कर रही है, दिल लगाकर सुन रहे हो और डिसीजन। दिल की धक धक तेज बनती जा रही है। बॅटर सेफ आहे किंवा नाही हे बघायचं आहे। बॅटर सेफ निर्धाव चेंडू आपण बघतोय। 16 धावा धावफलकावरती आहे। पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे चांगला चेंडू बघायला मिळेल। षटक क्रमांक 1 संपलं गेलं। पहिल्या षटकानंतर हरपळे पाटील सुपर किंग संघ पोहोचलाय 16 धावांवरती। 16 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय। बॉलिंग टीम दक्षता घ्यायची आहे की नियोजित वेळामध्ये षटक कंप्लीट करायचे तुम्हाला। धावफलकावरती 16। पहिलं षटक मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेलंय। हरपळे पाटील सुपर किंग संघ 16 पर्यंत मजल मारू शकलाय। 24 चेंडू मध्ये 69 त्यांना बनवायच्यात। 24 बॉल 69 धावांची गरज। कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय चेंडू पाठीमागे आपण बघतोय। एक झाली आरामात, दुसरी सुद्धा येते। 2 धावांनी धावफलक पुढे 18 पर्यंत धावफलक आहे। एक मोठा स्कोर तुम्हाला बनवायचा आहे, त्यासाठी मात्र तुम्हाला विराट कामगिरी करणं गरजेचं आहे। अर्थात रणमशीन विराट कोहलीचा दर्शक क्रमांक धावफलकावरती आहे। 18 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय। एका बाजूने किल्ला कोणाला तरी भक्कमपणे लढवावा लागेल, जास्त धावा कोणाला तरी करणं एका बाजूने। बॉल वरती नजर चांगली आहे, फटका चांगला आहे, सुंदर अटॅक शैलेश सुतार। द बैटर नेम ऑफ शैलेश सुतार। बिगेस्ट अटैक, शानदार सिक्सर और इसी के साथ स्कोर जरूर आगे पहुंचा है और 24 रन के ऊपर अभी स्कोर जा चुका है। एक अच्छी बल्लेबाजी, गेंद के ऊपर एक अच्छा फोकस किया है। इस टूर्नामेंट में देखेंगे स्पीड का एक अच्छा लिमिट है और उसकी वजह से अब बल्लेबाज को ज्यादा टाइम मिल रहा है कि सेट होने के लिए, शॉट सिलेक्शन करने में। ज्यादातर देखा जाए तो जहां पर स्पीड लिमिट नहीं होता है तो बल्लेबाज के लिए कम टाइम होता है शॉट सिलेक्शन करने में। कभी देखेंगे कि टाइम कम होने की वजह से गलत शॉट सिलेक्शन होता है और उसी की वजह से अच्छे बल्लेबाज पवेलियन की तरफ चल पड़ते हैं। लेकिन अभी इधर देखेंगे इस टूर्नामेंट में स्पेस की उम्र लिमिट है, प्रेशर तो है बॉलर के लिए भी। देखेंगे तो इस टूर्नामेंट में बाउंड्री को ज़्यादा लंबा रखा है, यानी कि बैटर को भी अच्छा चांस है और बॉलर के लिए भी उसके भी दिल की, यानी कि उसको भी संभालते वक्त एक अच्छा डिसीजन अपने से टीम ने लिया है। बैलेंस किया दोनों खिलाड़ियों के लिए रूल्स में। इस बार देखेंगे बैट का कनेक्शन आता है, रिदम अच्छा है, गेंद जाएगी बॉर्डर के पार। शानदार चौका। आणि प्रेक्षकांना सूचना आहेत, सूचना नव्हे ही चला कॅच घ्या 100 मिळतील, पण खेळाडूंना नाही 100 भेटले होते पण नियम माहिती आहे कदाचित खेळाडूंना नाहीत।
101 रुपयांचं पारितोषिक आहे. जर खेळाडूने घेतला तर 1 रुपया जीएसटीचा मिळेल, प्राइज नाही भेटणार. पण जर प्रेक्षकांनी घेतला तर प्रेक्षकांना 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 34 धावा धावफलकावरती. षटकातला शेवटचा चेंडू आपण बघतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू नाही, वाईट बॉल ठरवलाय पंचांनी. अवांतरची धाव आपण बघतोय इकडे. अवांतरच्या धावांना पुढे गेलाय. व्हाईट बॉलला रिव्ह्यू आहे. बघायचं इकडे मिडॉन मध्ये चेंडू अडवला. एक सिंगल. सगळ्याच खेळाडूंची टीम युनिटी आपल्याला बघायला मिळते. कव्हरसाठी पण मॅक्झिमम खेळाडू बघायला मिळतात. 2 षटकानंतर हरपळे पाटील सुपर किंग्स संघाने 36 पर्यंत मजल मारलेली आहे. 18 चेंडूमध्ये त्यांना 49 पर्यंत पोहोचायचं आहे. चांगला स्कोर 2 षटकामध्ये बनवलाय. पण 49 बघायला गेलं तर नक्कीच एक मोठा स्कोर आहे. म्हणजे जवळपास 16-17 पेक्षा जास्त मोठा स्कोर तुम्हाला बनवायचा आहे. स्ट्राईक रेट तुम्हाला वेगवान कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे 18 धावा प्रत्येक षटकामध्ये सरासरी तुम्हाला बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रेट 16.33. टायमिंगवर लक्ष ठेवा बरं का. टायमिंगवर लक्ष ठेवा. दहा मिनिटं झालेली आहेत. तिसरं षटक मैदानाच्या मध्ये सुरू होत आहे. आपण वेळ यापूर्वी खूप जास्त घेतलाय. हरपळे पाटील सुपर किंग संघाला सूचना आहेत. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके टाकायचे हे लक्षात ठेवा. ते बंधनकारक आहे. 36 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बॉल हवेत आपण बघतोय. यावेळेला निर्धाव चेंडू आपण बघतोय. पर्पल कॅप होल्डर आपण पाहतो इथे आलेला आहे आणि तो अवॉर्ड देतोय आपण इथे प्रसाद पवार याला. पहिल्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट बॉलर तो ठरलाय. कव्हर नसल्यामुळे आपण पहिलं थ्रो करण्यामध्ये खेळाडूंना कोणता निर्णय घेतला नाही. माझ्या मते हा निर्णय चांगला होता. कधी कधी थांबणं सुद्धा महत्वाचं आहे. कुठे थांबायचं, कुठे पळायचं, कुठे आगीचूक करायची हे सुद्धा कळलं पाहिजे. 37 धावा. चांगला बॉल आपण बघतोय. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय लखनजी पवार यांच्या शुभस्ते आपण देतोय पर्पल कॅप होल्डरचा अवॉर्ड. अर्थात तो अवॉर्ड देण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय लखनजी पवार यांना. प्रसाद पवार यांना आपण पाहतोय तो अवॉर्ड देतोय. हो विकेट किपर मात्र आपण बघितलं थोडंसं बेसावत बघायला मिळाला. बॉल हातामध्ये येत असताना संधी होती स्टंपिंग करण्याची. 39 धावा धावफलकावरती. पुन्हा बॉल आकाशात आपण बघतोय. एक सिंगल बघायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक धावत आले. एक सिंगल धावफलक पुढे गेलाय. धावांचा रन रेट आपण पाहतोय तो रिक्वायर्ड रन रेट आहे तो कमालीचा वाढला इकडे. हरपळे पाटील सुपर किंग्सला 12 बॉलमध्ये 45 बनवायच्यात. तेरा मिनिटं
त्यावेळेला बघतोय पहिला चेंडू मात्र वाईड बघायला मिळेल. अवंतरची धाव धावफलक जाईल पुढे. अवंतरची धाव बघायला मिळेल. 12 चेंडूमध्ये 44 पाहिजेत आता. त्यावेळेला चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून जाण्याचा प्रयत्न, टिपला जाईल झेल, मोठा जल्लोष. पंच काय आता नो बॉल. इथे बघायचंय मोठा हल्ला केला गेलाय. एक पॉइंट कव्हर मध्ये आपण पाहतोय धुव्वाधार षटकार. एकूण 50 धावा धावफलकावरती आपण बघतोय. सामन्याचं समीकरण मात्र बदललं गेलंय आणि आपण बघतोय या धुव्वाधार षटकारामध्ये धावफलक पुढे गेलाय. शैलेश अण्णा सुतार यांच्याकडे आपण पाहतोय. सामन्याला संपवण्याची ताकद आहे, सामन्याला पुढे घेऊन जाण्याची हिंमत आहे, लढण्याचा एक जुनून या खेळाडूच्या आतमध्ये आहे. बॉलला सोडलंय, वाईड चेंडू आपण पाहतोय. अवंतरच्या चेंडून धावफलक पुढे गेलाय. 50 धावा धावफलकावरती आपण बघतोय. सामन्यात मधील इक्वेशन 11 बॉल 35 धावा. पुन्हा एकदा रनर मध्ये बॉल आलाय. नो बॉल आणि त्याच्यावरती षटकार. प्रेक्षकांनी जेल घेतलाय. कुणी जेल घेतलाय? रोहित साबळे यांनी आपण बघतो जेल घेतलाय आणि त्यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पहिलं प्राइज इथे जिंकलं जाते. आता डॉट चेंडू आपण बघतो. ओहो, वन्स मोर देखणा स्ट्रोक, बॉल हवेत. शैलेश अण्णा सुतार यांच्या बॅट मधून आणखी एक देखणा हल्ला, षटकार. या षटकारामुळे आपण बघतो धावफलक पुढे गेला. शैलेश अण्णा सुतार यांचा अर्धशतक धावफलकावरती होत आहे. 17 चेंडू मध्ये 53 धावा त्यांनी केल्यात आणि अजूनपर्यंत त्यांचा प्रवास सुरूच आहे. इथे नो बॉलचा कॉल. अवंतरची धाव पुन्हा एकदा. या षटकामध्ये अवंतर चेंडूंचा आपण पाहतोय भरणा बघायला मिळतोय. या षटकामध्ये बरेचसे चेंडू झालेत. 70 धावा धावफलकावरती आपण बघतोय आणि आता समीकरण 8 चेंडू 15 धावांवरती आले. 12 बॉल मध्ये 45 पाहिजे होत्या. अण्णा सुतारनं सामन्याचं समीकरण पुन्हा बदलवून टाकलेलं आहे. ओहो, पुन्हा एकदा वन्स मोर अटॅक. बॉल पुढे हवेत आणि अजून एक नो बॉल आणि षटकार. नो बॉल, त्याच्यावरती षटकार. बॉल सोडलाय, वाईड बॉल म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. 78 धाव धावफलकावरती. याच सोबत चेंडू पुन्हा एकदा आकाशमार्ग हवाई दिशेच्या कडेने. जेल मात्र टिपलाय. दरम्यानच्या काळामध्ये 2 धाव पळून काढले गेल्यात. 2 धावांसोबत धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 80 धावा आहेत आणि सामन्यातलं समीकरण 7 चेंडू 5 धावांवरती आलेलं आहे. अण्णांचा आपण बघतो जबरदस्त खेळ. 28 चेंडू मध्ये 80 धावांची अभेद्य पार्टनरशिप. अजूनपर्यंत एकही विकेट नाहीये आणि आता बॉल हवेत. नो बॉल, त्याच्यावरती सिंगल पळून काढली आहे म्हणजे आता ज्या 2 धावा आल्यात.
7 चेंडूमध्ये 3 पाहिजे असेल आता. 9 बॉल दिलाय माझ्या मते वेगाचा चेंडू 9 असेल. या षटकामध्ये तब्बल 42 धावा कुठल्या गेल्यात. सगळ्यात महागडं षटक. हायेस्ट उन्हाळ्यामध्ये हापूस आंबा जेवढा महागडा असतो ना तेवढा हा बॉलर महागडा आहे. अजून एकदा फटका चांगला बघतो आपण इकडे. एक आरामात बघायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल दुसरी मिळाली. 2 ने धावफलक पुढे गेलाय आणि धावफलकावरती 84 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी शेवटच्या एका धावेची गरज आहे. 44 धावा आपण पाहतोय या बॉलरने खर्च केल्यात. विकी चव्हाणने हे षटक टाकलं. तब्बल 44 त्याने खर्च केल्या. चला एक खेळ आत्म चला. टायमिंग संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज तुषार मोरे आपण बघतोय. इकडे बघायचंय बॉल आकाशात. क्षेत्ररक्षक तयार. झेल निसटलाय. शेवटची धाव सुद्धा होते कंप्लीट आणि याच सोबत आपण पाहतोय इथे नॉट आउट प्रकारे आपण पाहतोय विशाल हरपळे आणि शैलेशाना सुतार यांनी ही मॅच फिनिश केलेली आहे. 31 चेंडूमध्ये 85 धावांची पार्टनरशिप. त्याच्यामध्ये आपण बघतोय शैलेशाना सुतार यांची 23 चेंडूमध्ये 69 धावांची खेळी आणि 8 षटकार 3 चौकार त्यांनी मारले. 300 धावांच्या स्ट्राईक रेटने त्यांनी धावा जमवल्यात. तर विशालने आपण बघतोय 8 बॉलमध्ये 6 धावा केल्यात. चला 2 मिनिटांमध्ये नेक्स्ट टीम फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण घेत लावा. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण इथे देतोय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू रविराज शेठ चोरगडे यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देतोय आणि तो